नमस्कार पालक वर्गांनो, मी संतोष सरवदे सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत की वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 म्हणजे काय आणि ती कधी लागते। तर पालक वर्गांनो, आपणास माहीतच आहे की RT ही लॉटरी ही 10/4/2026 रोजी निघाली होती आणि पालकांना ॲडमिशन घेण्याची तारीख ही 20/4/2026 होती। मात्र बऱ्याचशा पालकांनी आपले ॲडमिशन प्रक्रिया वेळेत पूर्ण केलेली नाही। परत RTAने ही मुदत वाढवून 30/4/2026 केली। मात्र 30/4/2026 पर्यंत सुद्धा ॲडमिशन पूर्णपणे झाले नसल्यामुळे RTAने ही मुदत परत वाढवून आता ॲडमिशन घेण्याची मुदत ही 8/5/2026 आहे। तर आज मी आपणास सांगणार आहे की वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 म्हणजे काय। तर जे पालक 8/5/2026 पर्यंत ॲडमिशन घेणार नाहीत आणि ज्या राहिलेल्या जागा असतील त्यामधून एक लिस्ट तयार होईल, त्याला वेटिंग लिस्ट 1 असे म्हणण्यात येईल। म्हणजे 8/5/2026 पर्यंत ज्या पालकांनी ॲडमिशन न घेतलेल्या जागा असतील याची वेटिंग लिस्ट 7 ते 8 दिवसामध्ये तयार होईल आणि RTAला ही लिस्ट आपल्या पोर्टलवर अपडेट करण्यासाठी 7 ते 8 दिवसांचा वेळ निघून जाईल। या मुदतीमध्ये शाळांनी आपल्याकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती RTAला द्यावी लागते आणि 7 ते 8 दिवस झाल्यानंतर RT पोर्टलवरती या जागांची माहिती अपडेट होते। म्हणजे 8/5 नंतर 7 ते 8 दिवस म्हणजे 14 ते 15 मेच्या आसपास आपली वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 लागून जाईल। तर ही कधी लागते, तर ज्या पालकांनी काही अडचणीमुळे किंवा शाळा न आवडल्यामुळे, प्रवेश नाकारल्यामुळे, प्रवेश सोडल्यामुळे जागा शिल्लक राहतात, अशा वेळी ह्या शिल्लक जागा अपडेट कराव्या लागतात RTAला आणि 7 ते 8 दिवसाचा हा कालावधी असतो। म्हणजे 14 ते 15 मे पर्यंत ही आपली वेटिंग सिलेक्शन लिस्ट लागून जाईल आणि यालाच वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 म्हणतात। नमस्कार पालकांनो, जर हा आपणास माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।